दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा आता 8वा हप्ता आज 3 वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पात्र शेतकरी कोणते आहे, अपात्र शेतकरी कोणते आहे, संपूर्ण माहिती आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। व तसेच बघा, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते क्षण आता अखेर शेतकऱ्यासाठी आलेला आहे। बघा, पीएम किसान योजनाचा आता 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजेनंतर पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। आता मात्र लक्षात ठेवा की सर्वच जिल्ह्यामध्ये एकाच वेळी हे पैसे जमा होणार नाहीत। आज ज्या जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या यादी जाहीर करण्यात आलेली आहे। फक्त आज या 16 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही निधी जमा होणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, त्यानंतर आता उद्यापर्यंत उर्वरित आणखीन 20 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच बघा, निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने होत असून याबाबतची अधिकृत माहिती सरकारने दिलेली आहे। आता शासनाकडून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता वितरित होणार असल्याची बातमी आज विविध वर्तमानपत्रांनुसार निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे बघा, शेतकरी बांधवांमध्ये मोठं उत्साहात आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनाचा हप्ता असो, हे पैसे खरोखरच आता जमा झाले आहेत। बघा का, याची खात्री आपण थोडक्यात करून घेऊया की यासोबतच बघा, आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांची माहिती एकत्रितपणे स्वरूपात फक्त एका मिनिटात समजून घेऊया। आता फक्त एका मिनिटात आपण पीक विम्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। आता शेतकरी मित्रांनो बघा, यंदा अनेक शेतकऱ्यांची पेरणी केली होती आणि त्यांचा कापूस हाती आल्यामुळे टप्प्यावर होता। बघा शेतकरी मित्रांनो, मात्र दुष्काळामुळे मोठे प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामावं जावे लागले। या पार्श्वभूमीवर आज तात्कालीन एक महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बघा चर्चा करून महत्त्वाचा आता पाऊल उचललेलं आहे। बघा माहिती समोर आलेली आहे की बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आज या 16 जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण होणार आहे। तर उद्यापासून उर्वरित 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार। जर तुमचे नाव या पात्र जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला एकूण शेतकरी मित्रांनो आता 6,000 रुपये हे थट्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट जमा होणार आहे। बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आता आनंदाचा भर घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा आता केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आता फायद्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण 2 टप्प्यात होणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यात या 16 बघा उरलेले 20 जिल्ह्यात हे निधी दिले जाईल। मात्र शेतकरी मित्रांनो बघा, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। केवायसी पूर्ण झाल्या नसल्यास तुमच्या खात्यात थट्ट निधीही जमा होणार नाही। लक्षात ठेवा की गेल्या महिन्यात वितरण झालेल्या 20व्या हप्त्याच्या वेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते। यामागे प्रमुख कारण म्हणजे बघा, अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झाले नव्हते किंवा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नव्हते। जर हे आवश्यकता कागदपत्र वेळेवर पूर्ण केले नसतील तर खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे अजूनही ज्यांची केवायसी किंवा आधार सेलिंग पूर्ण केलेले नाही त्यांनी तात्काळ हे प्रक्रिया करून घ्यावी। म्हणजेच की बघा, भविष्यात निधी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। जे शेतकरी 20व्या हप्त्यापासून वंचित राहत होते त्यासाठी एक महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। जर तुम्ही अद्याप केवायसी किंवा आवश्यकता प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लगेच ते पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। बघा, पीएम शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याबाबत विचार केला तर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, येत्या 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट हे पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे।
तसेच बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 2 दिवसात खात्यात पाठवण्यात जाणार आहे. व तसेच बघा अशी मोठी महत्त्वाची सूत्राकडून माहिती दिलेली आहे. मागच्या वेळेस जे शेतकऱ्यांना PM किसान योजनाचा 20वा हप्ता मिळाला नाही, त्यामागील एक कारण म्हणजे बघा ज्यांचे काही बँक खाते माहिती सरकारच्या नोंदलेली नव्हती किंवा बँक खात्यात जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट नव्हती. यामुळे भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी सरकारने जबाबदारीने घेतली आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात 5 खाजगी बँक आणि बघा 10 सरकारी बँक निवडल्या गेलेल्या आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडल्या व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे बँक निवडलेले आहे, जेणेकरून निधीचे वितरण सुरळीत आणि वेळेवर होईल. उद्यापासून PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बघा आज सरकारने ज्या बँकेची यादी जाहीर केली आहे ते आपण लगेच पाहून घेऊया. काही सेकंदातच आपण जिल्ह्याची यादी बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल, डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर बघा डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता 3 वाजेच्या नंतर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे मिळणार व काही शेतकऱ्याला बघा उद्या पैसे मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला उद्या पैसे मिळणार आहे. आता लक्षपूर्वक आहे की शेतकरी मित्रांनो, बघा यादीत समाविष्ट बँक पुढील प्रमाणे आहेत. आता ते बँक कोणत्या बघा, या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल आणि तुमचं स्वतःचं जर त्या बँक अकाउंटमध्ये पुस्तक असेल तर डायरेक्ट आज 3 वाजेच्या नंतर तुमच्या बँक अकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता स्टेट बँक ऑफ इंडिया बघ तुमच्यापाशी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाचं बँक अकाउंट असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता पैसे मिळणार आहे. बघा तसेच बघा HDFC बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, तसेच युनियन बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, जिल्हा सरकारी बँक, पंजाब अँड सिंधू बँक, ICICI बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सर्व महत्त्वाच्या पोस्ट ऑफिस बँक. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक. सरकारने स्पष्ट केले आहे की या सर्वच बँकेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी आता जमा केली जाईल. जर तुमचे खाते या जाहीर केलेल्या बँकेपैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आज या 16 जिल्ह्यामध्ये निधी थेट खात्यात जमा होईल आणि जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर उद्या हप्ता जमा होईल. सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली असून आजच या खात्यामध्ये निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि बघा आज काही शेतकऱ्याला पैसे मिळाले नसतील तर उद्या त्यांच्या बँक अकाउंटवरही डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की बघा उद्या तसेच आधी तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आज सरकारने 16 जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात निधी वितरित होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, गोंदिया. आता शेतकरी मित्रांनो बघा, या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता तिच्यात बघा अमरावती आहे, अकोला आहे, गोंदिया आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, तसेच बघा कोल्हापूर, नांदेड, लातूर, पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, तसेच बघा सिंधुदुर्ग, ठाणे, जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर यांचा या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज या सर्वच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यामध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता नक्कीच मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठकीत घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आज दुपारी 3 वाजेच्या नंतर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा खात्यात 4,000 रुपये हप्ता जमा झाल्याचा SMS येऊ शकतो. ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न होता की आपले नुकसान भरपाई कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा मागील हप्ते मिळालेले नाहीत, आता ते हप्ते सुद्धा आम्हाला मिळणार का. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे हप्ता बघा जसं की बघा 18वा हप्ता, 19वा हप्ता, तसेच 20वा हप्ता असे किंवा नमो शेतकरी योजनाचा 5वा, 6वा आणि 7वा हप्ता असे काही शेतकऱ्यांना खात्यात अजूनही जमा झालेले नाही. या अडचणीसाठी सरकारने आता एक महत्त्वाची आणि प्रभावी योजना आणली आहे, जी शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचवण्यासाठी तयार केली गेली आहे. जर तुम्हाला बँकेत जाऊनही तुमच्या हप्त्याचे प्रश्न सोडवत येत नसेल किंवा बँकेचे अधिकारी तुमचं ऐकत नसेल तर तुम्हाला बघा यासाठी सरकारने एक सोपे उपाय सांगितला आहे. सरकारने लक्षात आलं की काही शेतकऱ्यांना बघा ही अडचण बघा भरपूर सारी शेतकऱ्याला ही अडचण येत आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस बँकमध्ये खातं उघडावं लागेल आणि खातं उघडल्यानंतर अनेक असे प्रश्न पडत आता बघा नेमके बघा काय करायचं आहे. पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर
खात्याशी जोडायचा आहे. तसेच बघा त्यानंतर तुम्हाला बोटाच्या बघा ठस्याचा वापर करून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमच्या राखलेल्या हप्ता जे मागील काळात जमा झाला नव्हता, येणाऱ्या हप्त्यासोबतच थट्ट खात्यातही जमा केला जातील, असे सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, हे आहे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. तर शेतकरी मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली? आणि शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते क्षण अखेर आलेला आहे. PM किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजेच्या नंतर तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे. रिपीटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आज पैसे जमा झाले नसेल तर उद्या तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व तसेच व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.